मराठी मुलकाकडे निघाले ते कसे म्हणाल कसे कसे कुलपती सिद्धीचा हर केला हर फगल बरोबर फगल बरोबर देऊनिया वेळ पडला देऊनिया वेळ पडला तुमचा मान्य व्यक्त बसला वजिराज अमूल्य वचन बसला वजिराज व्यक्ती महत्वाची असते त्यावेळेला महाराजांनी आपल्यासारखा दिसणारा आपल्यासारखा बोलणारा म्हणजे शिवा काशीद याला बोलावून घेतलं होतं तर शिवा अंतरू घेऊन शिगला भेटायला जातोस शिवा म्हणाला भाई महाराज जातो की शिवा त्याचे परिणाम काय होतील माहितीये तुला भाई महाराज जर मी शिगीला भेटायला गेलो शिगी मला ठार केल्याशिवाय राहणार नाही एवढंच ना पण राज तुम्ही जर सुखरूप विशालगडावरती पोहोचलात तर असे लाख शिवा धागड्या तयार होतील पण तुम्ही जरी संधी मला देईन राज तर या शिवाच्या जीवाचं सोनं आहे राज राज एवढी संधी द्या की मला तेव्हा महाराजांनी शिवाया कडकडून मिठी मारली आणि महाराजांच्या डोळ्यातला अश्रू शिवाच्या पाठीवर पडला शिवा म्हणाला राज पडलेले त्या पाण्याच्या थेंबासाठी मरण पत्कारेल हा शिवा आणि मग 600 मावळ्याने घेऊन माझे भाऊ बांधाल महाराजांची पालखी घेऊन निघाले दुसऱ्या पालखीत शिवा काशीदाने घेऊन निघाले ते कसे म्हणाल कसे कसे रात्रीच्या पहिल्या प्रहरात चलो ओली आई धरली रात अंधारे मावळे पालखी दुसऱ्या पालखीत शिवा काशीत मोठा दोन दिशेला दोन पालख्या चाललाय पैकी एका पालखीला हराच्या संध्यानं घरडा घातला पालखीतनं शिवाला बाहेर काढले गेलं सिद्धी समोर बसल यावेळेला दोन संशय डोळे रोखले गेले शिवावर त्यातनं एकानं सांगितलं हुजूर ये शिवाजी नहीं हो सकता क्यों नहीं हो सकता तर बातमी हुजूर शिवाजी तो भाग्या अरे काय सिद्धी तलवार चालले गेली शिवाचं मुंडक उडवलं गेलं इकडं बाजी प्रमुख खिंडीत पोहोचले राजा राजा आपण समोर तर आम्ही खिंडीत राहून शत्रूंना अडवून धरतो नाही बाजी जीवाची बाजी लावून आपण करायला जे होईल ते मिळून करू नाही राजा लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे राजा लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला त्या प्रकार झाला उभा राहून खिंडीला बाळासाहेब जिजा पाटील लावणीकर